जय जिजाऊ जय शिवराय. माझी फॅमिली बघा, मी रात्री चिक शिजवत होते ना, ते कॅमेरेला घालण्यामुळे व्यवस्थित दिसत नव्हतं. बघा लाडू बनवले, खूप कंटाळले होते. 11:30 वाजले. तर मग मोठे मोठे लाडू बांधले तिरुपती बालाजीसारखे, प्रसादासारखे. त्या इकडे लाटली वडीची 2 पराती थापल्या होत्या. इकडे एक नाही काय आरव म्हटला बनव मम्मा. खूप दिवस पहिल्यांदाच मी बनवले, खाल्ले होते फक्त त्याचे. आणि आज दुसऱ्या दिवशीपासून मला ते गोड टाकून असं पातळ चिक आवडतो खायला. शाकाहारी आणि आवडतं पण. तर ते भरून घेते बघा. तर असं चिक लाडू मस्त पौष्टिक असतात बघा शरीरासाठी आपल्या पण. तर आवडलेच नक्की नक्की या दीदीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि प्रमाण बघा, एक थेंब टाकून म्हणजे म्हैस आटती म्हणतात ना, म्हणून पाण्यामध्ये दुधामध्ये 1-2-3 चमचे पाणी टाकायचं आणि खाली टोपात पाणी ठेवायचं आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या टोपामध्ये दूध ओतून उकडायला ठेवायचं. आणि असं चमच्याने चाकूने चेक करायचं चांगलं. चिक शिजला थंड झाल्यानंतर किसणीने किसायचा. आणि ती पातेलं 2 असले चिकाचे किसलेले, त्याच मापाने एकच पातेलं साखर घ्या. कारण मी ते 2 पातेल्याला बरोबर 2 पातेले साखर घेतल्यामुळे जरा गोड झाले, पण चव भरपूर झाली. त्यामुळे जर आपण कमी गोड खात असाल तर 2 टोप चिक असलं दाबून भरून तर एकच टोप साखर घेतो आणि 1 गोंधळ भरून, जास्तीत घेऊच नका. आणि वेलची पूड वगैरे टाका, खूप छान होतं. आणि 15-20 दिवस नक्की आपण हे खाऊ शकतो आणि पौष्टिक. तर आवडल्यास नक्की नक्की या दीदीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद माझी फॅमिली.